या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। महाराष्ट्रातल्या माझ्या या सगळ्या छोट्या भगिनींना आवर्जून सांगायचंय, शालेय जीवन जगत असताना आपण अभ्यास असाल किंवा त्याच्यावरती आपला उद्याचं भविष्य असेल, पालक आपल्यासाठी कष्ट करतात, त्याच्यावरती आपण खरं तर फोकस करणं गरजेचं असतं। वयाच्या 14व्या 15व्या वर्षी मोबाईलचं जग हातामध्ये आहे, एका हातात टीव्हीचा रिमोट, दुसऱ्या हातात मोबाईल असतो आणि नको असलेल्या दुनियामध्ये, आभासी दुनियामध्ये वावरत असताना कोणी आपल्याला चांगलं म्हणलं तरी त्याच्या प्रेमात पडणं आणि नको असलेल्या भूलथापांना बळी पडणं। त्याच्यामुळे पालकांचं काही सांगितलेल्या गोष्टी मुलींना आवडत नाहीत। आज मला प्रकर्षाने सांगावंसं वाटतं की आई वडील कधी कधी आपले वैरी आहेत की काय असं आता या मुलांना या वयामध्ये वाटायला लागतं। शिक्षक काही सांगतात ते चुकीचं सांगतात की काय असं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगत असतात त्या फॉलो करत नाहीत, ऐकत नाहीत आणि ज्या काही घटना घडतात त्या इतकं नैराश्य यावं की आयुष्य संपून टाकावं, कोणाशीच मला बोलायचं नाहीये, कोणाचंच मला ऐकायचं नाहीये आणि क्षणात आयुष्य संपावं, अशी मानसिकता का होत असेल। त्याच्यामुळे आता आई वडील म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी पण जास्त आहे। पाल्य ज्यावेळेस वाढत असतो त्याची संवाद असावा। एखाद्या आयुष्यामध्ये अपयश आलं तर त्याला सांगता आलं पाहिजे, तू चुकला तरी चालेल, मी तुझ्या बरोबर आहे। एखादं अपयश आलं तर ते पचवू आपण। इतकी कमजोर मनं आमची झालेत का की क्षणात आयुष्य संपवावं मी। त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे येऊन काम पोलीस प्रशासन करतील। देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कायदे जर कुठले स्ट्रॉंग असतील तर ते महाराष्ट्रातले। महाराष्ट्र पोलीस इतर ठिकाणी तपास लागला नाही तर आमचे महाराष्ट्र पोलीस तिथे जातात तपास करायला, त्याच्याबाबत कुठे शंका नाही। पण प्रत्येक वेळेस सरकार आणि पोलीस म्हणून त्यांना जबाबदार धरून चालणार नाही। मी मगाशी ही घटना सांगितली, मी स्वतः 9 अशा बलात्काराच्या घटना स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करते, ज्याच्यामध्ये जन्म देणारा बाप मुलीवर बलात्कार करतो। त्याच्यामध्ये कोणाला दोषी धरायचं? ज्याला स्वतःच्या नात्याची विण माहित नाही, ज्याला स्वतःची मुलगी कळत नाहीये, ज्याला स्वतःच्या भावनांची जाणीव नाहीये, अशा समाजाचं आता प्रबोधन करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची। त्याच्यामुळे या दिवसांमध्ये मुलींना सुद्धा आणि तितकंच मुलगींना सुद्धा काउन्सिलिंग करणं, संवाद साधणं, चांगलं काय वाईट काय हे कळणं गरजेचं आहे। भावनांच्या आरी जाऊन आयुष्याचं आणि कुटुंबाचं नुकसान होत असेल तर त्याचा विचार आता मुलींनी देखील केला पाहिजे। ताई, शालेय आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काही एखादा असा विषय ऍड करता येईल का तुमच्या माध्यमातून की भविष्यामध्ये अशा सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर।